देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड. राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. नुकताच भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. नुकताच पार पडलेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती देत त्यांची निवड केली. भाजपची कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निवड करण्यात आली. केंद्रातून आलेल्या 2 निरीक्षकांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ बैठकीपूर्वी कोर कमिटीची ही बैठक पार पडली. त्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या प्रत्येक आमदाराच्या डोक्यावर भगवे फेटे बांधण्यात आले. आमदारांच्या या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि अधिकृत घोषणा करण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी सर्व आमदारांनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात नाचत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो. भारत माता की. अरे सर्वांचे हात वरती घ्या. आपल्या काही सनी देवलचा हात आहे का 2.5 किलोचा? भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.